आणि माझी सगळ्यांनाच विनंती राहील की राजकारण करायला खूप वेळ आहे. आता हाय प्रायोरिटी सेफ्टी फर्स्ट. माझ्या स्वतःच्या मतदारसंघातले असे अनेक ग्रुप्स आहेत जे 22, 24, 48, 50 लोक एकत्र आहेत. जितकी विमानं लावून जितक्यांना घरी यायचं आहे त्यांना तातडीने सरकारने यंत्रणा लावून घरी आणलं पाहिजे अशी माझी आग्रहाची एक माणुसकीच्या नात्याने विनंती असते. एक पर्यटकांचा व्हिडिओ आलाय की त्यांची विमान तिकीट लांब आहेत, म्हणजे 4 दिवसावर 5 दिवसावर, त्यांची व्यवस्थित लवकर सुटका करावी अशी त्यांची मागणी आहे. व्हिडिओ त्याने प्रसारित सुद्धा केलाय. विमान मंत्री आपल्या पुण्याचेच राज्यमंत्री आहेत, काय सांगाल आपण? मी कॅबिनेट मिनिस्टर राम मोहन नायडू, मी आत्ताच तुम्हाला म्हणलं की जे कॅबिनेट मंत्री आहेत मुरली अण्णा मोहोळी आहेत, मी ऍक्च्युली राम मोहन नायडूंनाच कॉन्टॅक्ट केलं होतं. त्यांचा फोन येईलच 1-2-4 मिनिटात. मी त्यांनाही विनंती केली की शक्य असेल आणि मी ट्विटद्वारे रेल्वेमध्येही ज्यांना मुव्हमेंट करता येईल, काही लोक हायवेनी कदाचित जाऊ शकतील, अनेक ट्रान्सपोर्टची कनेक्टिव्हिटीज आहेत. कोणी स्टेट ट्रान्सपोर्ट म्हणजे एसटी जशी आपल्याकडे तशी जी स्टेट ट्रान्सपोर्ट आहे जम्मू काश्मीरची, जे काही ट्रान्सपोर्टचे माध्यम असतील त्या प्रत्येक माध्यमाचा उपयोग करावा. कारण का अनेक ठिकाणी लोक पॅनिक झालेली आहेत, नातेवाईक पॅनिक झालेले आहेत. अनेक लोकांचे फोन येत आहेत जे पुढच्या आठवड्यात काश्मीरला जाणार आहेत ते कॅन्सल करतायत. त्यामुळे टुरिस्ट इतकं सुंदर पद्धतीने सगळं तिथे चालू असताना एवढं मोठं दुर्दैवी घटना काल झालेली आहे, त्याच्यामुळे सगळे अर्थातच घाबरलेले आहेत. पण आता आपल्याला लोकांना मदत करण्याची ही वेळ आहे. त्याच्यामुळे पुढचे 48 तास सगळ्यांची सुरक्षितता सुखरूप असणे, लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक त्यांना मदत देणं, याच्यातच मला असं वाटतं आपण सगळ्यांनी वेळ दिला पाहिजे. नाही, तुमच्याच चॅनलवर मी सकाळी पाहिली ही बातमी. तुमच्या चॅनलवर अशी बातमी सांगण्यात आली की 2 आठवड्यापूर्वी हा एक माहिती सरकारकडे आली होती असं चॅनल्स म्हणतात. आय हॅव नो कन्फर्मेशन अबाउट इट. पण त्याच्यामुळे आता मी काही आरोप प्रत्यारोप करण्यामध्ये नाही, कारण का मला आता प्रत्येक नागरिक सुरक्षित परत येणं हे माझं आणि आमची जे कोणी आमचे ओळखी फ्रेंड्स तिथे आहेत त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट करतोय. त्यामुळे अर्थातच इंटेलिजन्स फेलियर आहे का नाही, जर वर्तमानपत्र आणि TV पाहिला तर जे रिपोर्टिंग येतंय जम्मू अँड काश्मीरमधून त्याच्यात सांगण्यात येते की 15 दिवसापूर्वी काहीतरी असं इंटरसेप्ट झालं होतं. आता झालं का नाही मला असं वाटतं आपण एखादा दिवस थांबूया, होम मिनिस्ट्रीकडून काय ऑफिशियल स्टेटमेंट येत आहे त्याची वाट बघूया आणि त्याच्यानंतर अर्थातच हे प्रश्न आम्ही सरकारला नक्कीच विचारू. पण आता मला असं वाटतंय की पुढचे 24 तास प्रत्येक नागरिक परत आणणं, त्याची सुरक्षिततासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे. नावं विचारून हिंदू मुस्लिम असं करून त्यांना मारलेले कुठेतरी भारतामध्ये जे चाललेलं आहे त्याचं इथे जास्त त्यांना त्याचा वाव मिळाला असं वाटतं. मी तुम्हाला खरं सांगू, आता पुढचे 24 तास मला सुरक्षितता हे माझं प्राधान्य आहे आणि माझी सगळ्यांनाच विनंती राहील की राजकारण करायला खूप वेळ आहे. आता हाय प्रायोरिटी सेफ्टी फर्स्ट. माझ्या स्वतःच्या मतदारसंघातले असे अनेक ग्रुप्स आहेत जे 22, 24, 48, 50 लोक एकत्र आहेत. ते सुरक्षित आहेत आणि ते परत घरी येईस्तोवर माझी जबाबदारी संपत नाही, कारण का ते माझ्या कुटुंबातले लोक आहेत. मी त्यांची लोकप्रतिनिधी आहे. त्याच्यामुळे आता उमर अब्दुल्लांचं ऑफिस, होम मिनिस्ट्री ह्याच्याशी आणि आता एक्स्ट्रा म्हणजे राममोहन नायडूंशी बोलून रेल्वे आणि एअर ट्रान्सपोर्ट आणि स्टेट ट्रान्सपोर्ट ह्याच्या सगळ्या कामामध्ये आम्ही काल संध्याकाळपासून सगळं आमचं ऑफिस आणि आमचे सगळे सहकारी पदाधिकारी व्यस्त आहेत.